ओके सुरुवात कोण करतो? याच्यावर बोला की सवय ठेवा आपण. हो सर. सर्वांना जय महाराष्ट्र, नमस्कार. शिवसेनेचे नेते आणि खासदार सन्माननीय संजय राऊत साहेब, सन्माननीय संपर्क प्रमुख आरोबाई दुधवडकरजी, माजी आमदार डॉक्टर मिंचेगेजी, माजी आमदार सुनीलभाऊ साळुंखे, शिवसेनेचा जिल्हा प्रमुख या नात्यानं सर्व पत्रकार बंधूंचं मी स्वागत करतो आणि विनंती करतो मी सन्माननीय राऊत साहेबांना या पद्धतीने पुढे काम कोल्हापूरच्या सर्व पत्रकारांना जय महाराष्ट्र. मला वाटलं आज जरा ते जास्त बोलतील, सविस्तर बोलतील. कोल्हापूरचे संपर्क प्रमुख अरविंद दुधवडकर, माजी आमदार डॉक्टर मिंचेकर आणि 2000 पूर्ण तयार राहणं. निवडणुका कोणत्या पद्धतीनं लढायचा हा पुढला विषय, पण त्या लढाईसाठी पक्ष तयार असला पाहिजे, कार्यकर्ता तयार असला पाहिजे. या भूमिकेत राज्याचा मुख्यमंत्री झाला ही एक भावना आहे. या राज्यात विरोधी पक्ष आहे, पण विरोधासाठी विरोध ही त्यांची भूमिका सातत्यानं दिसते. शिवसेनेनं किंवा महाविकास आघाडीनं एखादी भूमिका घेतली, एखादा निर्णय घेतला, भले तो राज्याच्या हिताचा असेल, जनतेच्या हिताचा असेल, त्याच्यावर टीकाही केलीच पाहिजे असं त्याने बहुतेक ठरवून घेतलेलं दिसतंय. शिवसेना माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि महाविकास आघाडी सुद्धा ठामपणे पुढे झाली. 2 दिवस मी कोल्हापूरला आहे. भेटीगाठी आहेत. काय आहे का संपलं? आज संभाजीराजेंनी पत्रकार बैठकीत सांगितले की मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचा उमेदवार तिथे येणं किंवा आणायचाच हे आधीच ठरलं होतं. नक्कीच माझ्या माहितीप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी, मला असं वाटतं हा विषय संपलेला आहे. काल संभाजीराजे यांनी त्यांचं मन मोकळं केलं, ते राहू द्या, नवीन काय त्याच्यामध्ये. आमचा पक्ष, आमच्या पक्षाचे निर्णय आम्ही घेतो, उद्धव ठाकरे घेतात. त्याने एक निर्णय घेतला की 2 शिवसैनिक पाठवायचे आणि त्यानुसार त्याने निर्णय घेतला. आणि जर 42 मतांचा विषय होता, तुम्हाला जर राजकारणामध्ये करिअर करायचं असेल तर तुम्हाला कोणत्याही राजे महाराजे संस्थानिक जे आहेत राजकारणातले, त्यांना कोणत्या तरी पक्षाचा हात धरावाच लागतो. देशभरात जर आपण पाहिलं असेल, अगदी राणा प्रतापाचे वंशज सुद्धा एखाद्या पक्षामध्ये आहेत. राजस्थानमध्ये महाराणा प्रतापांचे, मग जयपूरचं राजघराणं असेल, प्रत्येकाचं कुठे ना कुठेतरी एक राजकीय जागेमध्ये आहेत आणि राजकीय विचार घेऊनच पुढे जायचं असतं. व्यक्तिगत काही नसतं इथे. आम्ही त्यांना विनंती केली, त्याने स्वीकारली नाही. ठीक आहे, आमच्यासाठी विषय संपला. पण हा धागा पकडून भाजप तुमच्यावरती टीका करते. संभाजीराजे ज्या पद्धतीने म्हणतात की शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर या आणि खरंच कोण म्हणताय हे? चंद्रकांत दादा पाटील कोण? ते वंशज आहेत का शिवाजी महाराजांचे? पण शब्द मोडले कोण ठरवलं? त्यांनी 2019ला मोडलेल्या शब्दाचा आधी आम्हाला खुलासा करा. शब्द मोडण्याची परंपरा कोणाची आहे? बरं का?
फसवणारे कोण आहे, 2019 साली शब्द कोणी दिला होता आणि कोणी मोडला, ह्याच्यावरती आम्ही आता शक्यतो बोलायचं टाळतो. छत्रपती संभाजी आणि आमच्यातला विषय आहे, इतरांनी चोंबडेपणामध्ये करू नये. देवेंद्र फडणवीसांनी देखील असंच म्हटलं की ज्या पद्धतीने संभाजीराजेंचा फोन त्यांचा उचलला संबंध नाही, काय आहे तसाच पद्धतीने- या सगळ्या प्रकरणात, त्यांचा संबंध काय आहे? नाही, ते पण असं हा म्हटलं- शिवसेना आणि त्यांच्यातला आमच्यातला संबंध हे आहे ना, विषय संपला तो. ते म्हणते की आमचा त्यांनी देखील फोन 42 असाच मत उचलला नाही. त्यांनी 42 मतं द्यावी. नाही, फडणवीस म्हणतात की त्यांनी उद्धव ठाकरे 42 देखील मतं असाच द्यावी. आमचा फोन उचलला नाही. आपण त्यांना आम्ही उत्तर का द्यायचं? आमच्या पक्षातल्या निर्णयासंदर्भात आम्ही त्यांना का उत्तर द्यायचं? फडणवीस आमच्या पक्षात येत आहेत का? चला सोडून द्या. विषय संपलाय आमच्यासाठी. नाही, पण त्यांनी स्वराज्य संघटनेची स्थापना केली ते आमच्यासाठी अर्थ विषय ठरला का? आमच्यासाठी विषय संपलेला आहे. आम्ही संजय पवार यांना उमेदवारी दिली आहे कोल्हापूरची, आणि त्यांना कोल्हापुरातून संजय आणि त्यांच्यावरती कोल्हापुराच्या सर्व क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होतो. शिवसेना छत्रपतींच्या घराण्याला आदर देत नाही. छत्रपती शिवाजी महाराज आहेत ना, ही कोणाच्या मालकीचे नाही आहेत. संपूर्ण देशाचे आणि विश्वाचे आहेत, लक्षात घ्या. मात्र शिवेंद्रराजे यांनी पण तुम्ही शिवसेनेने गेम केली असं कोण? शिवेंद्र ते अपक्ष आहेत का? ते कोणत्या पक्ष? त्याने किती पक्ष बदलले? पक्षाचा वावडा आहे का? नाही ना. त्यांच्या घराण्यामध्ये कोणी किती वेळा पक्ष बदलले, कोणत्या कोणत्या पक्षात गेले, कशा करता तोंड उडायला लावता? आम्हाला हा विषय आम्ही संपवलेला आहे. त्यांच्याविषयी आम्हाला प्रेम आणि आदर आहे पहिल्यापासून. त्या गादीविषयी तो तसाच राहील. चंद्रकांत दादांनी काल परवा सुप्रियाताईंविषयी बोलताना मसनात जाण्याची भाषा वापरली. एकूणच आज देखील सामनामध्ये त्यावर आक्षेप दिसतोय. काय एकूणच आक्षेप नाही, आक्षेप कुठे आहे? त्यांचा संस्कारच तो आहे, त्याला विकृती म्हणतो आम्ही. गेल्या काही दिवसापासून त्यांची भाषा ज्या प्रकारची आहे ते त्यांचं वैफल्य आहे. 2024 साली कोण मसनात जाते ते कळेल. भाजपकडून असा पंकजाताईंचं तिसऱ्या जागेसाठीचं हे नाव कसले आहे. प्रश्न विचारताय तुम्ही? सोडून द्या ना. शिवसेनेला तुमच्या कार्यकर्ता म्हणून संजय पवार साहेबांना तुम्ही राज्यसभेचे उमेदवार आहेत. यातून खरोखर शिवसैनिकांना एक बळ मिळेल असं कोल्हापूरला वाटतंय. तुम्ही यांची निवड कशा पद्धतीने? उत्सुकता आहे. एक लक्षात घ्या की फक्त कोल्हापूरच्या शिवसैनिकांना बळ मिळतंय असं नाही, तर महाराष्ट्रातल्या सामान्य शिवसैनिकांना असं वाटतंय की उद्धव साहेबांनी आमच्यातला एक शिवसैनिक आमचा प्रतिनिधी म्हणून पाठवला. आम्ही सगळे शिवसैनिकच आहोत, वर्षानुवर्ष काम करतो, पण तळागाळामध्ये काम करणार, कधीच कुठल्या पदाची अपेक्षा न धरणार, सतत संघर्ष करणार अशा शिवसैनिकाला उद्धवजींनी पाठवलं. आणि ही जेव्हा निवड प्रक्रिया सुरू होती तेव्हा आमच्या समोर फक्त सामान्य शिवसैनिकांचीच नावं होती. संजय पवार होते, नंदुरबारचे एक आमच्या पाडवी म्हणून आमचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्या नावावर चर्चा झाली. तो सुद्धा नंदुरबारला एकांट्या शिलेदारासारखा लढत असतो. असे शिवसैनिकांना कधी ना कधीतरी आपण विधिमंडळात आणि संसदेमध्ये पाठवायला हवं. या भूमिकेतून माननीय उद्धवजींनी हा निर्णय घेतला. राज्यसभेची निवडणूक आहे की त्यामध्ये भाजप अजूनही कुठल्या पद्धतीनं उमेदवार देत नाही. कुठे? या सगळ्या निवडणुकीमध्ये भाजपकडून ही सगळी निवडणूक बिनविरोध व्हावी या संदर्भात तुम्ही आता काय प्रयत्नशील आहात? नाही, आमचे प्रयत्न आहेत की घोडेबाजार होऊ नये या सगळ्या ह्याच्यामध्ये. तो होणार नाही. दोन्ही जागा निवडून आणण्यासाठी आमच्याकडे पुरेसं मत आहे. दुसऱ्या जागेसाठी सुद्धा 42 पेक्षा जास्त मतं आमच्याकडे आहेत. एनसीबीने आर्यन खानला त्यांच्या जे काय आरोपपत्र दाखल केले, नाव नाहीये, क्लीन चिट म्हटली जाते. समीर वानखेडेंवर सुद्धा कारवाईची शक्यता व्यक्त केली जाते. अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने दबावाखाली आणि प्रसिद्धीसाठी जे लोक निरपराधांना गुंतवतात, मग ते ईडी असेल, सीबीआय असेल, एनसीबी असेल, या प्रत्येकावरती कठोर कारवाई व्हायला पाहिजे आणि ती न्याय व्यवस्था सुद्धा असेल.
समीर वानखेडे प्रकरणामध्ये मी नवाब मलिक यांचं अभिनंदन करतो. राष्ट्रवादी काँग्रेसने केलं की नाही मला माहीत नाही त्यांचं अभिनंदन, पण हा संपूर्ण स्फोट या खोटेपणाचा हा नवाब मलिक ह्यांनी हे प्रकरण समोर आणलं. त्यांनी ते शेवटपर्यंत लावून धरलं. त्याने भारतीय जनता पक्षाचा मुखवटा फाडला या प्रकरणामध्ये आणि त्याची किंमत ते आज मोजत आहेत. म्हणून ह्या सगळ्या प्रकरणाचा पर्दाफाश करण्यामध्ये नवाब मलिक यांचं मी अभिनंदन करतो. नाही, पण समीर वानखेडेंवर कारवाईची तुम्ही मागणी करता का? आम्ही कशाला करायला पाहिजे? सरकारला दिसत नाही का केंद्र सरकारला? आम्ही कशा करता मागणी करायला पाहिजे? केंद्र सरकार कशा करताय? त्यांचा एक अधिकारी अशा प्रकारे केंद्रीय तपास यंत्रणातला एक महत्वाचा अधिकारी तद्दन खोट्या गोष्टी करतो. एका तरुण मुलाला ड्रग्ज सारख्या प्रकरणामध्ये अडकवून त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करतो. 1 महिन्यापेक्षा जास्त काळ त्याला तुरुंगात, तो आणि त्याची ती मुलं सोयी, त्याचा मित्र परिवार तुरुंगात टाकलं जातं. हे काय या देशाची न्याय व्यवस्था आहे? हा कायदा आहे देशाचा? आज सुद्धा केंद्रीय तपास यंत्रणांच्या दबावाखाली, राजकीय दबावाखाली आमचे 2 मंत्री तुरुंगात आहेत. काल सुद्धा अनिल परब यांच्यावर धाडी पडल्या. ते सुद्धा राजकीय सुडबुद्धीचंच काम आहे. सांडपाणी कुठे? दापोलीत. आणि सांडपणाचा वास घ्यायला येतात कुठे? मुंबईत. हे काय ईडीचं काम आहे का? शिवसंपर्क अभियानचा आपण हेतू वगैरे सगळा सांगितला, पण काल जे संजय जाधव बरोबर जे खासदार आहेत त्यांनी पुणेचे विभाग प्रमुख आहेत त्यांनी आक्षेप घेतला की या अभियान मोहिमेत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बळ मिळत नाही, त्यांचे विचारात घेतले जात नाहीत. त्यांनी आक्षेप घेतला. सगळ्यांच्या भूमिका समजून घेण्यासाठी शिवसंपर्क मोहीम. शिवसेनेमध्ये दुसऱ्या क्रमांकाचं कुठलं पद असेल तर ते शिवसैनिक आहे. शिवसेना प्रमुख हा नंतर. शिवसैनिकांचा सन्मान हा सगळ्यात आधी. एकीकडे औरंगाबादमध्ये स्वराज्याचा शत्रू औरंगजेबाच्या कबरीवर ओवेसी गेले म्हणून इतका सगळा तैतैट झाला, तर दुसरीकडे प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खानाची कबर आहे. त्या कबरीच्या भोवतीचं अतिक्रमण काढावं असे आदेश न्यायालयानं 2017ला दिले. त्याबाबत मागणी होती, मात्र तिकडे बघितलं सुद्धा जात नाही. हे फक्त चर्चा करायसाठी सुरू आहे का छत्रपतींकडे? नाही, मला माहित नाही, पाहावं लागेल. हा विषय फार जुना आहे, कारण ती कबर माझ्या माहितीप्रमाणे त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनीच निर्माण केली होती. कबर छोटी होती, मात्र अतिक्रमण झालेलंच आहे आणि त्याला न्यायालय वन खात्याच्या जागेत आहे. नाही, अतिक्रमण दूर केलं पाहिजे. भाजप खासदार ब्रजभूषण यांच्या विरोधात मनसे दादर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार करते. ज्या पद्धतीनं भाषा राज ठाकरेंच्या बद्दल वापरली त्या पद्धतीचं हे प्रकरण आहे. ठीक आहे ना, कायदा आहे. कोणाला वाटत नसेल की गुन्हा दाखल करावा किंवा तक्रार दाखल करावी तर करावी. 1 दिवसाची बातमी होऊन जाते, नाहीतरी काय बातमी कशी राहणार? सर, राणा दाम्पत्य आज पुन्हा येते आणि हनुमान चालिसा आज पुन्हा म्हणणार, अजूनही तेच सुरू आहे असं दिसतंय. तुम्हाला पण काय काम धंदे नाही. सरकारला आज 2.5 वर्ष पूर्ण होत आहे. मग 2.5 घर आम्ही व्यवस्थित चाललो, पुढली 2.5 घरही चालू. 2.5 आता 2.5 झाली ना, आता अजून पुढली 2.5. 2.5 वरच काय परत वाटते? पण 2.5 वर्ष असा 25 वर्ष. मुख्यमंत्री पदाचा काही अजून 2.5 वर्ष. पण संभाजीराजे हे खासदार झाले नाहीत, हे फार दुर्दैवी आहे. काँग्रेसची इच्छा होती की ते खासदार व्हावे. काँग्रेसचा नेहमी त्यांना पाठिंबा असेल, नाना पटोलेंनी म्हटलं. काँग्रेसने त्यांना 42 मतं द्यावीत त्यांची. नाना पटोलेंच्या हातामध्ये असेल तर काँग्रेसने अपक्ष संभाजीराजांना 42 मतं द्यावी. आम्ही स्वागत करू. पुन्हा 2.5 वर्ष झाली आहे, तर 2.5 वर्ष असा काही फॉर्म्युला अजिबात नाही. पूर्ण 5 वर्ष ही माननीय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतील आणि सुप्रियाताई सुळे यांनी सांगितलेलंच आहे पुढले 25 वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतील. हे सुप्रियाताईंचं वाक्य मी तुम्हाला सांगतो. महाविकास आघाडीमध्ये यावर एकमत आहे. चला, धन्यवाद.